हॅलो, नमस्कार सर्वांना. मी मनीषाज लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. अक्कलकोटवरून निघाल्यानंतर आम्ही पंढरपूरला पोहोचलो. पंढरपूरला गेल्यानंतर दर्शनाच्या रांगेत लागलो. तिथे आम्हाला जवळपास 8 तास लागले. रात्री 11:15ला आमचं दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं आमचं. छान जोडीने दर्शन केलं आम्ही. खूप मस्त दर्शन झालं. दर्शनासाठी जाताना रांगेमध्ये हळूहळू एक एक पाऊल समोर जातो आपण, पण अशा रांग थांबली बा असं कुठेही होत नाही इथे. आणि सतत प्रत्येकजण आपापला चालत राहतो, पण हळूहळू समोर जातो. गर्दी खूप होती, त्यामुळेच आम्हाला 8 तास जवळपास लागले दर्शनासाठी. आणि तिथे रांगेमध्ये असताना जर तुम्हाला काही खायचं असेल तर तिथे मध्ये मध्ये काही बसलेले असतात. असं तुम्ही काही खाऊ शकता. भूक लागली तर जेवणाची सुद्धा व्यवस्था असते. म्हणजे आपल्याला विकत घेऊनच खायचं आहे, पण व्यवस्था असते तिथे. प्रत्येक ठिकाणी पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. सर्व काही व्यवस्था आहे. आणि सगळेजण विठ्ठल नामाचा गजर करत समोर जातात. प्रत्येकाच्या तोंडात विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच येतं आणि विठ्ठल विठ्ठलाचं नामघोष करत आपल्याला दर्शनासाठी समोर जावं लागतं. हळूहळू चालत आपली रांग समोर जाते. इथे मोठे मोठे पेंडॉल आहे आणि हे असे पेंडॉल 6 पेंडॉल आम्ही पार केले. 6 पेंडॉल पार केल्यानंतर मग पूल सुरू होतात. ते पूल म्हणजे चढायचं उतरायचं, थोडे दूर समोर चालायचं, असं करत मग मंदिरात जाऊन आम्ही दर्शन केलं. दर्शन करून आल्यानंतर बाहेर ज्ञानेश्वर दर्शन मंडपच्या साईडलाच इथे बेसन भात आणि भाकरीचं आम्ही जेवण केलं. आणि जेवण करून आम्ही लगेच रूमवर गेलो, कारण खूप रात्र झालेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रभागा नदीवर आलो आम्ही. आणि चंद्रभागा नदीमध्ये सर्वांनी आंघोळ केल्या. तिथला परिसर पण ह्यावेळेस सगळेजण म्हणतात, पण यावेळेस आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तर सगळं स्वच्छ होतं तिथे. आणि तिथलं वातावरण पण खूप चांगलं आहे. मस्त आम्ही सर्वांनी आंघोळी केल्या. आंघोळीनंतर सगळ्यांनी टिक्के लावले विठ्ठलाचा. सर्वांनीच लावले टिक्के. खूप छान वाटत होतं. तिथे वासुदेव पण होता. वासुदेवाच्या वेशात एक माणूस होता. त्याच्यासोबतही बऱ्याच जणांनी फोटो वगैरे काढले. आमचा नदीवर भरपूर वेळ गेला, त्यामुळे तिथे आणि ऊन खूप होतं त्या दिवशी, त्यामुळेच मला खूप त्रास झाला. उन्हाचा मला खूप त्रास होतो. नदीच्या किनाऱ्यावरच आम्ही तिथे होतो, त्यामुळे खूप त्रास झाला उन्हाचा. सर्वांनी आम्ही तिथे नदीवर सूर्याला अर्घ्य दिलं. आणि नदीच्या त्या किनाऱ्यावर नावेनी जावं लागते. तिथे इस्कॉन मंदिर आहे. ते मंदिर पण सुंदर आहे. आणि इथून मग आम्ही पुंडलिकाच्या मंदिरात गेलो. तिथे गर्दी खूप होती, रांग खूप मोठी होती, त्यामुळे बाहेरूनच असं आम्ही दर्शन घेतलं. दर्शन झालं आमचं.
इकडे ग. तिथे पुंडलिकाच्या आईवडिलांचं मंदिर आहे, तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर निघालो. गर्दी बरीच होती तिथे. इथे वारीतले लोक होते, त्यांनी छान रिंगण तयार केलेलं होतं आणि त्या रिंगणामध्ये सगळेजण फुगड्या वगैरे खेळत होते. तो आनंद सोहळा काही वेगळा असेल. सर्वांच्या मनात जे आनंद दिसते, जो उत्साह दिसते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, तो काही वेगळाच आहे. त्या ठिकाणी वसुंधरा रक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे, तिथले लोक होते. त्यांनी पण त्यांच्यासोबत आमचे फोटो काढले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या मंदिराच्या समोर जो रस्ता दिसत आहे, पायऱ्यांचा रस्ता दिसत आहे, तो सरळ विठ्ठल मंदिरात जातो. दर्शनार्थी इथूनच नदीवरून दर्शन करण्यासाठी विठ्ठलाच्या मंदिरात या पायऱ्यांवरून जातात. नंतर आम्ही नदीवरून निघून आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरात गेलो. सर्वप्रथम गजानन महाराजाच्या मंदिराच्या बाजूलाच तिथे राम मंदिर आहे. त्या राम मंदिरात पण आम्ही छान दर्शन घेतलं. प्रत्येक ठिकाणचं आमचं दर्शन खूप छान झालं आणि सर्वजण सोबत होते. गजानन महाराजाच्या मंदिरात आतमध्ये आल्यानंतर हा असा आतला परिसर आहे. गाभाऱ्याच्या बाहेरचा भाग आहे हा गजानन महाराजांच्या मंदिराच्या.
दर्शन करून आल्यानंतर आम्ही थोड्या वेळ तिथेच पायरीवर बसलो होतो. आणि लगेच तिथे बाजूलाच राम मंदिर आहे. तर राम मंदिरात मग दर्शनासाठी निघालो. म्हणजे तिथला परिसर एकच आहे. गजानन महाराजाच्या मंदिरामध्येच साईडला इथे राम मंदिर आहे. नंतर आम्ही गोपाळपुरीला आलो आणि इथे रुक्मिणीच्या आई वडिलांचं मंदिर आहे गोपाळपुरीला. इथे पण आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. या भागाला गोपाळपुरी असं म्हणतात, म्हणजे विठ्ठलाचं सासर. त्यानंतर आम्ही तुळशी उद्यानमध्ये गेलो. तुळशी उद्यानमध्ये गेल्यानंतर तिथे आतमध्ये जिकडे पाहू तिकडे तुळसच तुळस, पंढरपुरी तुळस आणि साधी तुळस. सगळीकडेच मला उन्हाचा खूप त्रास होत होता दिवसभर, पण तरी माझा थकवा बाजूला ठेवून सगळीकडे आपलं पाहणं सुरू होतं. उन्हामुळे खूप त्रास झाला. बघा सगळीकडे तुळसच तुळस आहे. नावच तुळशी उद्यान आहे. आणि त्या तुळशी उद्यानच्या जे कंपाऊंड वॉल आहे त्याच्यावर पूर्ण सगळीकडे चित्र रेखाटलेले आहे. इथे त्या काळात घडलेल्या ज्या अविस्मरणीय घटना होत्या त्यांचे चित्र इथे सर्व रेखाटलेले आहे. आणि ह्या पेंटिंगमध्ये इतका जिवंतपणा आहे की असं वाटते की ही घटना आपल्यासमोरच आता घडत आहे. अशा प्रकारचे इथे सगळे पेंटिंग आहेत. ते पेंटिंग पण असं वाटते की आता आपल्यासमोरच घडत आहे. तुळशी उद्यानच्या मागच्या बाजूला खूप मोठं तळ आहे. त्या तळ्याजवळ पण आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. छान मोठं तळ आहे, पाणीच पाणी. आणि इकडे विठ्ठलाची भव्य मूर्ती आहे. खूप सुंदर, खूप मोठी मूर्ती आहे विठ्ठलाची. आणि त्या तुळशी उद्यानमध्ये कुठेही उभं राहिलं तरी विठ्ठलाची मूर्ती दिसते. कोणत्याही बाजूनी जा, कुठेही जा, ते मूर्तीच इतक्या उंचावर आहे की त्या तुळशी उद्यानमध्ये फिरत असताना कोणत्याही बाजूनी जर बघितलं तर विठ्ठलाचं दर्शन होतं. खूप मस्त वाटलं इथे.
लाडकी साडी मग अशीच काही नाही तुम्हाला हे बघ कसं चाललं तुमचं पास आहे. खूप छान वाटत होतं या तुळशी उद्यानमध्ये. वर आकाश, खाली तिथे पाणी आणि समोर बघितलं तर हिरवळच हिरवळ दिसत होती. त्यामुळे तिथला भाग खूप छान दिसत होता. तिथे सगळे आम्ही बसून फोटो वगैरे काढले. त्यातून आय लव्ह तुळशी वृंदावन. इथून पण बघितलं तरी विठ्ठल दिसते. विठ्ठलाचं दर्शन तुळशी उद्यानमध्ये कुठेही उभं राहिलं तरी विठ्ठलाचं दर्शन होतं. फोटोवाला बघा आम्ही तिथे बसून आहोत, त्याच्या मागे पण विठ्ठलाचं दर्शन होतं. अरे खूप छान वाटलं तिथे. इतकं प्रसन्न वाटत होतं. सगळीकडे पाहिलं ते तुळसच तुळस दिसत होते. हो तुमच्याकडेच पाहते. हिरव्यागार तुळशी आहे. आम्ही एवढ्या उन्हात गेलो तरी तिथे पाणी देणं सुरूच होतं तुळशींना. तिथून निघाल्यानंतर आम्ही तनपुरे महाराजांच्या मठात आलो होतो. हा तनपुरे महाराजांचा मठ आहे. तिथे चंद्रभागा नदीच्या काठावरून समोर आल्यानंतर ॲटो पॉईंट आहे. त्या ॲटो पॉईंटवर ॲटो करायचा. 100 रुपये 125 रुपये घेऊन प्रत्येकी ॲटोवाला बुक करून आम्ही सगळीकडे त्या ॲटोवाल्यानेच आम्हाला फिरवलं आणि त्यांनीच आम्हाला सगळीकडे नेलं. हा तनपुरे महाराजांचा मठ आहे. थांबतो पण तो ॲटोवाला. त्यांनी कुठे कुठे काय काय आहे हे सगळं त्याला माहीत असते. तो आपल्याला पूर्ण दाखवतो. हा तनपुरे महाराजांचा मठ खूप छान आहे. इथे मोबाईल अलाऊ होता त्यामुळे आम्ही आतमध्ये पण थोडंसं घेतलं त्यातलं थोडा भाग. तिथे आम्ही पहिले विचारलं की आपण घेऊ शकतो का इथे व्हिडिओ. तर त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, घ्या म्हणून. तेव्हाच आम्ही घेतले, नाही तर आम्ही कुठेही आतमधला भाग घेतलेला नाही आहे. ते केलं मी. याची गोष्ट सांगा. हे काय हां तो खालचा भाग होता. आता वर आल्यानंतर तिथे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहे वर. त्या 12 ज्योतिर्लिंगाचंही आम्ही दर्शन घेतलं. इथून आम्ही कैकाडी महाराजांच्या मठात गेलो होतो. तिथे 2-2.5 तास नक्कीच लागतात. पण बाहेर तिथे रोडचं काम चालू होतं आणि आतमध्ये मोबाईल अलाऊ नव्हता, त्यामुळे तिथलं काही आम्हाला दाखवता आलं नाही. पण आम्ही जाऊन सर्व काही बघून आलो. ॲटोवाला थांबतो थोडा वेळ.
दिवसभर ॲटोवालाच आमच्यासोबत होता. त्यांनी आम्हाला सगळे मठं दाखवले. सगळं ते इकडलं जे काही आतापर्यंत मी तुमच्यासोबत शेअर केलं ते सर्व त्यांनी दाखवलं. चरणासी आहे तुझ्या चंद्रभागा, किती वाट पाहू तुझी पांडुरंगा, तुझे नाव घ्यावे नित्य माये, तुझे रूप पावे मला नित्य वाटे. ते विठ्ठल भेटे आज ग बाई, अशा प्रकारे पंढरीच्या भजनात आम्ही समोर निघालो. पंढरीची वारी हा पार्ट 2 आहे. लवकरच पार्ट 3 येईल. त्या पार्ट 3 मध्ये अंबेजोगाई, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ असेल. औंढा नागनाथचं दर्शन होईल. आषाढीला त्या कार्तिकीला, हा व्हिडिओ जर आवडला आषाढीला असेल त्या तर व्हिडिओला लाईक करा, कार्तिकीला, शेअर करा, भक्त सबस्क्राईब करा आणि येतीच्या सांगा. दर्शनाला, धन्यवाद. भक्त येती दर्शनाला, लवकरच भेटू अर्जुन पंढरीची वारी विठ्ठलाच्या पार्ट 3 मध्ये. लागते पायी, अर्जुन सारे विठ्ठलाच्या लागते पायी, चंद्रभागेच्या काठी उभे विठ्ठल रखुमाई, चंद्रभागेच्या काठी उभे विठ्ठल रखुमाई, पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज ग बाई, पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज ग बाई, चंद्रभागेच्या काठी उभे विठ्ठल रखुमाई, चंद्रभागेच्या काठी उभे विठ्ठल रखुमाई.